हां पटलाय म्हणून आले पटलाय बरीच करतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ गंगागिरी महाराज की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमामि. प्रथम त्या दत्त महाराजांना उपस्थित सर्व साधू संत महात्म्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आता महाराज शब्दांचा सागर आणि सागरातनं मोती निवडायचे म्हणलं की फार कठीण जातं. पण तरीही अल्पसा प्रयत्न आपल्या बुद्धीला झेपल त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो अवघ्या 5 मिनिटात. आजच्या औचित्याने आपण सर्वजण या ठिकाणावरती जमलो. सद्गुरू गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी. पुण्यतिथी यासाठी का ते आजच्या दिवशी पुण्य झाले. भौतिक देह ज्याला जरा जन्म व्याधी आणि मृत्यू या 4 अवस्था प्राप्त झाल्या. ह्या 4ही अवस्थांच्या पलीकडे ज्यांचा देह गेला तो देह नाही तो आत्मा ह्या शरीराला टाकून त्या ठिकाणी निर्वाणीला पोहोचला आणि भौतिक सुखदुःखाच्या या छायेंमधनं ते विरक्त झाले आणि परमात्म्याच्या निजधामाला त्या ठिकाणी ते पोहोचले. आणि म्हणून पुण्य झालेला दिवस पुण्य झालेली तिथी ती पुण्यतिथी त्यांचं पुण्यस्मरण आपण करत आहोत. साधू महात्म्यांच्या या उपस्थितीमध्ये खरं तर महाराज आपण कार्यक्रम बहुतसे करत असतो पण संतांचं त्यांचं महात्म्य त्यांची उपस्थिती ही तुमच्या आमच्यासाठी फार आशीर्वादाची किंवा त्या ठिकाणी शुभेच्छांची असते. का? कारण संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. ईश्वराचं वास्तव्य ईश्वराची संगत आणि ईश्वराचं साक्षात दर्शन म्हणजे संतांच्या चरणावरती होत असतं. आणि म्हणून संत हे तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाचे असतात. का? कारण बिघडलेल्या जीवनाचं गणित जर सोडवून द्यायचं असेल तर त्याच्यासाठी संत लागतात. थोडंसं उदाहरण पाहायचं झालं. एका ठिकाणी एका वयस्कर ज्येष्ठ माणसाचं वय झालेलं होतं आणि वय झाल्याच्या नंतर त्याला आता आपल्या संपत्तीची चिंता लागली की बाबा आपण मरून गेल्याच्या नंतर आपली संपत्ती कुणाला द्यायची, कशी द्यायची, काय करायचं. आणि ह्या चिंतेत असताना गावचे 2-4 माणसं त्यांना बोलवले, प्रतिष्ठित माणसं बोलवले आणि सांगितलं की बा मी मेल्याच्या नंतर माझी जेवढी प्रॉपर्टी संपत्ती काय आहे त्याच्यातली अर्धी माझ्या मोठ्या पोराला देऊन टाका, त्याच्यानंतर तिचा 4था हिस्सा माझ्या मधव्या पोराला द्या आणि माझी जी संपत्ती आहे तिच्यातला 5वा हिस्सा माझी शेवटची एक मुलगी, 2 मुलं 1 मुलगी त्या मुलीला देऊन टाका. अर्धी मोठ्या पोराला, 4था हिस्सा मधव्या पोराला आणि 5वा हिस्सा पोरीला. मग ह्या पद्धतीने ठरलं. त्यानं सांगितली आपली अंतिम इच्छा आणि तो गेला, स्वर्गवास झाला. आणि गेल्याच्या नंतर त्या प्रतिष्ठित माणसांनी विचार केला की बाबा याची प्रॉपर्टी नेमकी काय आहे. सगळी शोधाशोध केली तर 19 उंट त्याचे निघाले. उंटाचा व्यापारी होता, त्याच्याकडे 19 उंट निघाले. आणि 19 उंट निघाले म्हणून आता ह्या माणसाला प्रश्न पडला की आपण 20 असते तर मोठ्याला 10 देता आले असते, 18 असते तर मोठ्याला 9 देता आले असते. पण उंट आहेत 19 आणि त्याची इच्छा होती की प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा करायचा. विकून पैसे देतो म्हणलं तर जमत नाही, कारण जे आहे त्याचंच अर्ध करायचं. आता 19व्या उंटाला काय कापावं, काय करावं, काय नाही म्हणले. प्रश्न पडला आणि प्रश्नामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत चिंतित. कारण महाराज काही वेळा पंचायची अशी फजिती होते की आरोपी सुद्धा चिंतामुक्त असतात आणि फिर्यादी सुद्धा चिंतामुक्त असतात. पंचायची फजिती होते, कोणीकडून न्याय करावं काही कळत नाही. बापू गोपाळगिरी महाराज पंचायची फजिती होते आणि म्हणून त्या पंचायतीने विचार करत बसले होते. पण तितक्यात एक साधू महात्मा जवळून जाताना पाहिला आणि साधू महात्म्यानं विचारलं की बाबा काय एवढे चिंताग्रस्त बसलात. त्यावेळेला त्या साधू महात्म्याला त्या पंचायतीनं सांगितलं मरून गेलेल्या माणसाची इच्छा होती की प्रॉपर्टी अर्धी, 4था हिस्सा आणि 5वा हिस्सा करा. पण 5वा हिस्सा अर्धी करण्यासाठी असे 19 उंट त्याच्या आहेत आणि अर्धी कशी करावं याच्या प्रश्नात आम्ही पडलो. त्यावेळेला साधू महात्म्यानं सांगितलं काळजी करू नका, काळजी करू नका. माझ्याकडे 1 उंट आहे म्हणले आणि तो उंट ह्याच माणसानं मला दान म्हणून दिलेला होता. माझ्याकडे मी ठेवून घेऊन काय करणार आहोत, शेवटी तुम्ही दिलेलं दान हे आम्हाला तुम्हालाच देऊन जावं लागणार आहे. मग महाराज म्हणले हे माझ्याजवळचा 1 उंट तुम्ही घ्या आणि वाटण्या व्यवस्थित करून घ्या, हरकत नाही. मग वाटण्या व्यवस्थित करा म्हटल्याच्या नंतर त्यानं महाराजांनी उंट देऊन टाकला
19 आणि 1 20 झाले. 20तले अर्धे 10 त्या मोठ्याला देऊन टाकले. 20चा चौथा हिस्सा 5, 20 20चा चौथा हिस्सा 5 मधव्या पोराला देऊन टाकले. आणि 20चा 5वा हिस्सा 5 4 पंचे 20 4 मुलीला देऊन टाकले. 10 एकाला दिले, 5 एकाला दिले, 4 एकाला दिले, राहिले किती? 1. मजा मला द्या म्हणले, परत महाराज घेऊन निघून गेले. हो. आता महाराजांनी काय दिलं? काहीच नाही. आणि नेलं काय? काहीच नाही. आम्ही भ्रमात जगतो. महाराजांना पैसा दिला, अडका दिला, हे दिलं, धनद्रव्य दिलं, कपडे दिले, हे केलं, ते केलं. नाही, तुम्ही मुळात आम्हाला काही देतही नाही, आणि दिलं तरी आम्ही ते मुळात काही घेऊन जात नाही. संतांच्या चरणावरचा भाव हाच तुमचा खरा देव, आणि देव साक्षात संतांच्या चरणावरती भाव असल्याशिवाय सापडत नाही. महाराजांनी उंट दिला, वापस नेला, पण ह्यांचं जे बिघडलेलं गणित होतं, गणित व्यवस्थित करून दिलं. संतांची नेमकी भूमिका आमच्या जीवनामध्ये हीच आहे की संत येतात, विरक्तीनं येतात, आणि आमच्या बिघडलेल्या गणिताला व्यवस्थित करून परत विरक्तीला जातात, आणि म्हणून त्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. तर त्या पद्धतीनं खरं तर बोलण्यासाठी वेळ भरपूर लागतो, पण दिलेल्या वेळेमध्ये आपण आपलं मर्यादित काम केलं पाहिजे. त्या गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 1-2 शब्द तुमच्याशी हितगुज साधता आलं. खरं तर दत्तगिरी महाराज फार सोज्वळ मनाचे आहेत, शांत स्वरूपाचे आहेत. महाराजांसोबत बरंचसं सानिध्य घडतं, आणि सर्व संतांचं त्या ठिकाणी त्यांनाही बरंचसं सहकार्य आहे. त्या पद्धतीनं तुमचंही असंच महाराजांच्या प्रती सहकार्य, संस्थानाच्या प्रती श्रद्धा आणि साधू संतांच्या प्रती आदर हाच कायम असावा, एवढीच प्रार्थना करून गंगागिरी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय आनंद, जय सद्गुरू.